जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळनुस्ती, केंद्र वाहली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड या शाळेमार्फत जवाहर नवोदय शिष्यवृत्ती सैनिक स्कूल या क्लासमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आमच्या क्लासचे वैशिष्ट्य असे आहेत की दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहेत. रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये बघता येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांचे सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. सराव संच सुद्धा उपलब्ध आहेत. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध आहेत. PDF स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही घेत आहोत. बघा, तुम्ही हे क्लास बाहेर लावायला गेलात तर 5,000 ते 25,000 पर्यंत फी आकारणी केली जाते. परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळनुस्ती या शाळेमार्फत आपल्याला हे क्लास फ्री करता येणार आहेत. बघा, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, म्हणजे आम्ही टाकलेले सराव टेस्ट तुम्हाला सोडवता येतील. आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्या नातेवाईकांना व मित्रपरिवारांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल. आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, म्हणजे एखाद्या वेळेस व्हॉट्सअपवरून मेसेज डिलीट झाला तर तुम्हाला तो टेलिग्रामला बघता येईल. चला बघा, भाषा विषयाचे असे वैशिष्ट्य आहे की जवाहर नवोदय उतारे एकूण 200हून अधिक PDF स्वरूपात उपलब्ध आहेत. जवाहर नवोदय उतारे एकूण 200हून अधिक ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध आहेत. जवाहर नवोदय उतारे एकूण 50हून अधिक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत. चला, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 108 मध्ये मी वैष्णवी सोनवणे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. जवाहर नवोदय उतारा क्रमांक 108 विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 108 मधील प्रश्नाचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200हून अधिक उत्तरांचा अभ्यास करून व 200हून अधिक ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, तेही खात्रीशीर. बघा, उत्तरा क्रमांक 108 तुमच्यासाठी. उत्तर वाचून घ्या. उत्तर वाचून झाल्यावर आय विल रीड किंवा माझा वाचून झाला असं टाईप करा. प्रश्न रीड बघा. 1 मिनिटाचा वेळ संपलेला आहे. बघा, उत्तर क्रमांक 108. बघा, माणसाचं मन कसं असतं त्या विषयाचे प्राध्यापक पहिल्या दिवशी शिकवताना विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात. मुलांनो, तुम्हाला या फळ्यावर काय दिसत आहे? फळ्यावर एक मोठा पांढरा कागद लावलेला असेल व त्या कागदावर एक छोटासा ठिपका असेल. फळ्याकडे पाहून मुले म्हणत, काळा ठिपका सर. मग ते प्राध्यापक म्हणत, मित्रांनो, तुम्हाला फक्त छोटासा काळा दिसला. त्याच्या भोवती कागदाचा एवढा मोठा पांढरा कागद भाग आहे, त्याच्याकडे तुमचे लक्ष गेले नाही. सुख दुःखाचे आहे. माणसाला आपल्या जीवनातले दुःख दिसते, जीवनातल्या सुखाकडे त्याचे लक्षच जात नाही. बघा, उत्तर वाचून झालेला आहे. बघा, उत्तर क्रमांक 108 वरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पहिला, मुलांनो, तुम्हाला या फळ्यावर काय दिसते? या प्रश्नाचे विद्यार्थ्यांनी दिलेले उत्तर कोणते? पर्याय ए, फळ्यावर मोठा पांढरा कागद आहे. पर्याय बी, फळ्यावर काळा रंग लावलेला आहे. पर्याय सी, फळ्यावर काळा ठिपका आहे. पर्याय डी,
फळ्यावर सगळीकडे दुःखाची छाया दिसते. प्रशांत हे उत्तर देतोय. बघा प्रश्न पहिला, मुलांनो तुम्हाला या फळ्यावर काय दिसते? या प्रश्नाचे विद्यार्थ्यांनी दिलेले उत्तर कोणते? प्रश्न उत्तर डबल डबल वाचत जा. बघा पर्याय ए, फळ्यावर मोठा पांढरा कागद आहे. बी, फळ्यावर काळा रंग लावलेला आहे. सी, फळ्यावर काळा ठिपका आहे. डी, फळ्यावर सगळीकडे दुःखाची छाया दिसते. चला उत्तर टाका. कृष्णा, साक्षी, सृष्टी उत्तर टाका. चला प्रशांत बी उत्तर देतोय. सोनवणे सी उत्तर देते. चला प्रश्न वाचूया आपण. बघा ह्या प्रश्नात खूप जणांची गोंधळ आहे. बघा प्रश्न पहिला, मुलांनो तुम्हाला या फळ्यावर काय दिसते? या प्रश्नाचे विद्यार्थ्यांनी दिलेले उत्तर कोणते? बघा इथं पहिल्यांदा आपण उत्तर नीट वाचला असलं तर आपल्याला लगेच दिसते. बघा इथंच दिलेलं आहे. फळ्यावर एक मोठा पांढरा कागद लावला, कागदावर एक छोटासा ठिपका, सगळीकडे मुले पाहून काळा ठिपका सर. मग ते प्राध्यापक म्हणत. बघा फळ्यावर तो काळा ठिपका, हे असे उत्तर मुलांनी दिले होते. बघा इथं फळ्याकडे पाहून मुले म्हणत काळा ठिपका. बघा ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न पहिल्याचं सी उत्तर दिलंय, फळ्यावर काळा ठिपका, त्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न दुसरा, मुलांचे लक्ष कोणत्या भागाकडे गेले नाही? प्रश्न दुसरा, मुलांचे लक्ष कोणत्या भागाकडे गेले नाही? पर्याय ए, संपूर्ण फळ्याकडे. पर्याय बी, काळ्या ठिपक्याकडे. पर्याय सी, ठिपक्याभोवती असलेल्या कागदाच्या पांढऱ्या भागाकडे. पर्याय डी, फळ्याला बांधलेल्या दोरीकडे. चला साक्षी सी उत्तर देते. बघा प्रश्न दुसरा, मुलांचे लक्ष कोणत्या भागाकडे गेले नाही? पर्याय ए, संपूर्ण फळ्याकडे. पर्याय बी, ठिपक्याकडे. पर्याय सी, ठिपक्याभोवती असलेल्या कागदाच्या पांढऱ्या भागाकडे. पर्याय डी, फळ्याला बांधलेल्या दोरीकडे. सोनवणे सी उत्तर देते. प्रशांत सी उत्तर देतोय. साक्षी सी उत्तर देते. चला आपल्याला एकदा ओळ कितव्या ओळीत उत्तर हे कळालं तर आपल्याला लगेच उत्तर सापडतं. चला उत्तर टाका. चला का त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. हे बघा त्याच्या भोवती कागदाचा एवढा मोठा पांढरा कागद भाग, त्याकडे तुमचे लक्ष गेले नाही. गुरुजी विद्यार्थ्यांना म्हणतात की तुमचे त्या कागदाकडे लक्षच गेले नाही. बघा ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न दुसरा सी उत्तर दिलंय, प्रश्न दुसरा, मुलांचे लक्ष कोणत्या भागाकडे गेले नाही, त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ठिपक्याभोवती असलेल्या कागदाच्या पांढऱ्या भागाकडे. ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिले त्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न तिसरा, माणसाचे मन कसे आहे? माणसाचे मन कसे आहे? पर्याय ए, माणसाला फक्त काळा ठिपका दिसतो. पर्याय बी, माणसाला फक्त पांढरा कागद दिसतो. पर्याय सी, माणसाला फक्त दुःख दिसते. पर्याय डी, माणसाला दुःख दिसते, जीवनातल्या सुखाकडे त्याचे लक्ष जात नाही. कृष्णा दुसऱ्याचं सी उत्तर देतोय. बघा अभिनंदन कृष्णा. बघा प्रश्न तिसरा, माणसाचे मन कसे आहे असते?
पर्याय ए माणसाला फक्त काळा ठिपका दिसतो. पर्याय बी माणसाला फक्त पांढरा कागद दिसतो. पर्याय सी माणसाला फक्त दुःख दिसते. पर्याय डी माणसाला दुःख दिसते, जीवनातल्या सुखाकडे त्याचे लक्ष जात नाही. सोनवणे सी उत्तर देत होते, प्रशांत डी उत्तर देतोय, साक्षी डी उत्तर देते, कृष्णा डी उत्तर देतोय. सोनवणे उत्तर बदललं बघा, त्यांनी डी उत्तर दिलंय. चला बघूया आपण. बघा प्रश्न तिसरा, माणसाचे मन कसे असते? बघा तिथं आपल्याला प्रदीप डी उत्तर देते, आपल्या खालच्या वहीत दिलेलं आहे बघा. माणसाला आपल्या जीवनातील दुःख दिसते, जीवनातल्या सुखाकडे त्याचे लक्ष जात नाही. बघा ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर दिलंय त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न चौथा, माणूस सुखी केव्हा होईल? प्रश्न चौथा, माणूस सुखी केव्हा होईल? पर्याय ए दुःखाचा विचार सोडल्यावर, बी फक्त सुखाचा विचार केल्यास, सी माणसाने विचारच सोडल्यास, पर्याय डी माणसाचे दुःखाबरोबरच त्याच्या सुखाकडे ही लक्ष गेल्यावर. शेवटच्या ओळीत उत्तरे बघा, सोनाने म्हणतात शेवटच्या ओळीत उत्तरे. चला उत्तर टाका. सोनाने डी उत्तर देते, प्रदीप डी उत्तर देतोय, चला उत्तर टाका. आसावरी, प्रशांत, भागवत, चला उत्तर टाका. प्रदीप म्हणतोय शेवटच्या ओळीत उत्तर आहे, कृष्ण म्हणतोय डी. चला बघूया. बघा प्रश्न चौथा, माणूस सुखी केव्हा होईल? त्याच बघा प्रश्न चौथा, माणूस सुखी केव्हा होईल? पर्याय ए दुःखाचा विचार सोडल्यावर, पर्याय बी फक्त सुखाचा विचार केल्यास, पर्याय सी माणसाने विचार सोडल्यावर, पर्याय डी माणसाचे दुःखाबरोबरचे त्याच्या सुखाकडेही लक्ष गेल्यावर. बघा हा दुःखाचा विचार सोडल्यावर माणूस सुखी नाही राहू शकत. बघा हे उत्तर चुकीचं आहे मग त्याच्यामुळे. बघा पर्याय बी फक्त सुखाचा विचार केल्यावर, आपण फक्त सुखाचा विचार केला सुद्धा आपण सुखी राहू शकत नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी माणसाचे दुःखाबरोबरचे त्याच्या सुखाकडे ही लक्ष गेल्यावर. बघा ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर दिले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला प्रश्न शेवटचा 108 उत्तरामधला शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पाचवा, माणसाने दुःखाबरोबरच सुखाचाही विचार केल्यास काय होईल? प्रश्न पाचवा, माणसाने दुःखाबरोबरच सुखाचे विचार केल्यास काय होईल? पर्याय ए तो कायमचा दुःखी होईल, पर्याय बी तो यश आर्मी होईल, पर्याय सी तो सुखी होईल, पर्याय डी त्याच्या जीवनात अर्थच उरणार नाही. बघा प्रश्न पाचवा, माणसाने दुःखाबरोबरच सुखाचाही विचार केल्यास काय होईल? पर्याय ए तो कायमचा दुःखी होईल, पर्याय बी तो यश आर्मी होईल, पर्याय सी तो सुखी होईल, पर्याय डी त्याच्या जीवनात अर्थच उरणार नाही. साक्षी सी उत्तर देते, कृष्णा सी उत्तर देतोय, सोनवणे सी उत्तर देते. चला बघा प्रश्न पाचवा, माणसाने दुःखाबरोबरच सुखाचाही विचार केल्यास काय होईल? पर्याय ए तो कायमचा दुःखी होईल, पर्याय बी तो यश आर्मी होईल, पर्याय सी
तो सुखी होईल, पर्यायी त्याच्या जीवनात अर्थच उरणार नाही. बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तो सुखी होईल. बघा, दुःखाबरोबरच आपण सुखाचाही विचार केला तर माणूस सुखी राहू शकतो. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिले ते सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. इथं उत्तर क्रमांक 108 संपलेला आहे. बघा, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे आम्ही टाकलेली लिंक सराव टेस्ट तुम्हाला सोडवता येतील. आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्रपरिवार व नातेवाईकांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल. आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे एखाद्या वेळेस व्हॉट्सअपवरून मेसेज डिलीट झाला तर तुम्हाला तो टेलिग्रामला बघता येईल.